तुमचं मन दिवसभर थकतं, पण तुम्ही त्याला 5 मिनिटंसुद्धा देत नाही. मग शांतता येणार कधी? आज मी तुम्हाला एक अशी सवय सांगणार आहे, जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. नमस्कार. आत्मशोध, शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपल्या मनाला हळूहळू प्रेमाने आणि स्वतःशी मैत्री करून समजून घेतो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा, कारण हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं प्रेझेंट मोमेंटमध्ये कसं राहायचं आणि माइंडफुलनेस म्हणजे काय. आज आपण शिकणार आहोत आपण जी शांतता आज शोधत असतो ती खरं तर आपल्या सवयींमध्ये आहे. आजचा हा व्हिडिओ तुमचे माइंड रिसेट करेल, स्ट्रेस कमी करेल आणि तुम्हाला आतून स्टेबल बनवेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सकारात्मक प्रवासाला. आजचा हा व्हिडिओ आपण 3 पार्टमध्ये पाहणार आहोत. पार्ट 1, सकाळची 5 मिनिटाची सवय. स्टेप 1, जाग आल्यावर लगेच फोन नको. सकाळी जाग आल्यावर पहिली चूक आपण काय करतो? फोन उचलतो. आपलं माइंड सकाळी खूप जास्त फ्रेश असतं आणि आपण त्यात स्ट्रेस, कंपॅरिझन, निगेटिव्ह थॉट्सचे मेसेज टाकत असतो. म्हणूनच सकाळी उठल्यावर फक्त ही एक ॲक्शन घ्या. 2 मिनटं शांत बसा, डोळे बंद आणि लक्ष आपल्या श्वासांवर. बस इतकंच. स्टेप नंबर 2, डीप ब्रीदिंग. श्वास हा आपला रिमोट कंट्रोल आहे. सकाळी उठल्यावर ही टेक्निक नक्की करा. 4 सेकंद दीर्घ श्वास, 4 सेकंद त्या श्वासाला होल्ड करायचं आणि 6 सेकंद श्वास सोडून द्यायचा. हे करताना लक्ष फक्त आपल्या श्वासांवर केंद्रित करा. पुन्हा एकदा रिपीट करते. 4 सेकंद इनहेल, 4 सेकंड होल्ड, 6 सेकंड एक्झेल. स्टेप नंबर 3, पॉझिटिव्ह थॉट्स किंवा पॉझिटिव्ह इंटेन्शन. आजचा दिवस कसा हवा आहे याबद्दल विचार करा आणि स्वतःला सांगा, आज मी शांत राहणार आहे, आज मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे, आजची प्रत्येक संधी माझ्यासाठी यश घेऊन आली आहे. फक्त रोज 5 मिनिटं स्वतःसाठी तुमचं माइंड क्लाम मोडवर घेऊन जातं. पार्ट 2, रात्रीची 5 मिनिटाची सवय. स्टेप 1, डे रिफ्लेक्शन. यामध्ये रात्री झोपण्याआधी आज काय काय घडलं ते आठवायचं आणि स्वतःला काही प्रश्न विचारायचे, जसं की आज काय चांगलं झालं, आज मी काय शिकले, मी कुठे इम्प्रूव्ह करू शकते, यासारखे. स्टेप 2, लेट गो प्रॅक्टिस. आज जे काही वाईट झालं आहे ना ते घेऊन अजिबात झोपायचं नाही, ते लेट गो करायचं. स्वतःला सांगा, आज जे काही वाईट झालं ते मी सोडून देत आहे, मी शांत आहे. आणि स्टेप 3, अतिशय महत्त्वाची स्टेप, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची. तुमच्या आयुष्यातल्या 3 अशा गोष्टी ज्यासाठी तुम्ही थँकफुल आहात. एक्झाम्पल, तुमची फॅमिली, तुमचं हेल्थ किंवा आजचा दिवस. पार्ट 3, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपण उत्साहात सुरुवात तर करतो, पण आपण टिकत नाही. त्यासाठी काही ट्रिक्स आहेत. ट्रिक नंबर 1, 5 मिनिट्स रूल. जास्त काही नाही,
फक्त 5 मिनिट्स स्वतःला कमिट करायचं. ट्रिक नंबर 2, सेम टाईम सेम प्लेस. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी. कन्सिस्टन्सी इज इक्वल टू ॲटोमॅटिक हॅबिट. ट्रिक नंबर 3, डोंट बी परफेक्ट. कधी काही मिस झालं, काही हरकत नाही, पुन्हा नव्याने सुरू करायचं. तुम्हाला शांतता हवी आहे ना? मग रोज स्वतःला 5 मिनटं तरी भेटायलाच हवं. ही 5 मिनटाची सवय तुमचं माइंड स्लो करेल, तुमचे विचार क्लिअर करेल आणि हळूहळू तुमचं आयुष्य शांत बनवेल. आजपासून सुरुवात करा. फक्त 5 मिनटं स्वतःसाठी. कमेंटमध्ये लिहा 5 मिनिट्स स्टार्टेड. आणि या जर्नीमध्ये मी तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.